संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जान, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जान, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तूची जान. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन, वा पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, कथेचा विसारू. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे कृपादाने कथेचा विसारू, बाबा देता गुरु दास तू. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, बाबा देता गुरु दास तू, बाबा देता गुरु दास तू, बाबा देता गुरु दास तू. पांडुरंग गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री संतांच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण राम नाम, माझी वाणी तुझे
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरुचे नमस्कारुने. आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा. आली बागा ते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे. आता नको फुट देऊ फाटे विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी बसलेली मंडळी. हा विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिका वरदे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, रामदास बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, माते की, बजरंग बली की, बोल मारुती बंदे हर हर. संत तोची जाण जगी, संत तोची जाण जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाण प्रस्तुत. कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण आदिशक्ती मुक्ताबाई यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा ताटीपर प्रकरणातील संतांचं वर्णन करणारा आजचा अभंग विठ्ठल विठ्ठल. आज मालहेड या गावामध्ये परमपूज्य ब्रह्मलीन योगी रामनाथ बाबा यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याचं द्वितीय सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो. सप्त्याचं ज्यांच्याकडे संयोजक आहे ते आदरणीय माजी आमदार गोटीराम पदू पवार साहेब व ग्रामस्थ मंडळ मालेड यांचं संयोजन, तसेच कार्यक्रमाचं ज्यांचं आज संयोजन आहे, सौजन्य आहे, ते म्हणजे आदरणीय परमार्थ स्नेही श्री संतोष बबन पवार. खऱ्या अर्थाने आत्ताच आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व महाराज, एकदम सुंदर व्यक्तिमत्व. हो, फुकट माणूस एवढा मोठा होत नाही. माझे सरपंच त्या गावचे. फुकट माणूस एवढा मोठा होत नाही, त्यासाठी प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा माणूस एवढा मोठा होत असतो महाराज. आणि तेव्हा एवढं प्रेम मिळत असतं महाराज. त्यांचं आजच्या कार्यक्रमाला सौजन्य आहे, त्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांनी सकाळपासून मला अनेक फोन केले, महाराज कुठं आले, महाराज कुठं आले, महाराज कुठं आले, अनेक फोन केले. ते म्हणजे आदरणीय श्री संजय पवार साहेब, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष उपस्थिती दाखवली ते म्हणजे खूप वर्षापूर्वीपासून आम्ही एकत्र आहोत, प्रेमाचे संबंध आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी भूषण शंकर महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे काही केले, प्रेमाचे संबंध महाराज. हो, तसेच समस्त ग्रामस्थ मालेड कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौकदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माझी गावकरी, पंचकृषी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, दुसऱ्यांचा आपल्या घेऊन झाले का सगळे? उद्या कोणी मान नको 2 तास कीर्तनात मांडी घालून बसलो, पण माझं नाव घेतलं आणि ज्यांचे मी नाव घेतले ते देव कोण कोण ज्यांचे नाव मी घेतले ते कोण
तुम्ही काय आजारी आहे का? असं बोलत जाऊ. प्रवास करून कोण आलं? अहो प्रवास करून कोण आलं? मी कसा दिसतोय? तुम्ही कुठून आले? मग तुम्हाला झालंय काय? असं असं फ्रेश बसायचं कीर्तन. काय कर्ज बिर्ज आहे का काय? टाळकरी म्हणजे काय कर्ज आहे का? होऊ द्या ना कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाली म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. आता तुम्ही एवढ्या दिवसातून बोललो म्हटलं आधार आताच देणार ना. विठाला ज्यांचे नाव मी घेतले ते कोण? देव. आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असेल, चुकीनं, ते महादेव, ते त्यांचे देव. आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव. तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. असे सगळ्यांचे मी आभार मानतो. कीर्तनाला सुरुवात करतो. विठाल विठाल. सप्ताह जर म्हटलं ना, सप्ताह, तर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. 3-4 गोष्टीचं कौतुक बसलेली मंडळी अवश्य करावं. पहिलं कौतुक करावं या गावकऱ्यांचं, या कमिटी मंडळांचं की ज्यांनी एवढा गोड कार्यक्रम आयोजित केला महाराज. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे महाराज. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. मला सांगा, पंक्तीला जर कोणी आलंच नाही, अन्नदान करून काय फायदा आहे का? नाही. म्हणून ते कौतुक करावं. आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या गोड समाजाचं. विठाल विठाल. मग आजच्या अभंगामध्ये संत मुक्ताबाई संतांचं वर्णन करतात. आता प्रथम मुक्ताबाई कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही मुळात परंपरा शोधून पहा. संत ज्ञानेश्वर माऊली, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. संत निवृत्तीनाथ, सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. हो, सोपान काका ब्रह्म सोपान तो झाला. आणि मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जाणी लागे बाई, दासी जाणी लागे बाई, दासी जाणी लागे बाई. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा. दासी जणी लाग बाई, दासी जणी लाग बाई, दासी जणी लाग बाई. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई कोण? आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जणी लागे पाई. हो. आता माझं एवढंच म्हणणं आहे, मुक्ताबाई वय किती? चांगदेव जेव्हा भेटायला आले वय किती? 9 वय का नाही? हो. आणि मुक्ताबाई बद्दल सांगायचं म्हटलं तर एक वाक्य पहा. जगाला शांत करण्याची ताकद ज्ञानोबरायांकडे आहे. जगाला शांत करण्याची ताकद ज्ञानोबरायांकडे आहे, पण ज्ञानोबरायांना शांत करण्याची ताकद मुक्ताबाईकडे महाराज. हो, दुसरं कोणाकडे नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगतो, वयावर जायचं नाही. वयावर बसलेली मंडळी, वयावर जायचं नाही महाराज. मुंगी जर हत्तीच्या कानात शिरली, मुंगी, हत्ती बी याडेवानी करतो. मुंगी, हत्ती, पण हत्ती पण. म्हणून वयावर जायचं नाही महाराज. हो. मुक्ताई 9 वर्षाची, चांगदेव 1400 वर्षाचा महाराज. बरं, चांगदेव काय साधा गडी नव्हता ना. चांगदेव महाराज वजन होतं. ते काय असे उगच गप्पा मारत होते का? हो. 14 विद्या आणि 64 कला त्याच्या मुठीत होत्या. कोणाच्या? चांगदेवाच्या. हो. बोलल ते खरं करून दाखवायची हिंमत होती. कोणामध्ये? चांगदेव. साधन होतं महाराज. बरं, याच्या पुढे जाऊन सांगू का? हातात होता नाग, हातात होता
नाग बसायला होता, हातात होता नाग आणि बसायला होता वाघ. कळतो का वाघ? बसलेली मंडळी, वाघ वाघ. तुम्ही इतिहास पहा, इतिहासामध्ये वाघापुढं जायची डेअरिंग फक्त 3च लोकांनी केली इतिहासात बरं का. फक्त 3च लोकांनी. एक चांगदेव, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे छत्रपती संभाजी महाराज. 3च लोकांनी. चांगदेवाला बसायला वाघ होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं महाराज, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाघच फाडला. चौथा वाघ पुढे गेलाच नाही, आणि जो गेला तो परत आला नाही महाराज. मग आपला विषय असा होता, हातात होता नाग, बसायला होता वाघ. माऊली भिंतीवर बसून आले हे पाहून चांगदेवाच्या पोटात पडली आग. मग मुक्ताबाईंनी चांगदेवाचा शांत केला राग, आणि मग मुक्ताबाई म्हणाली, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. चांगदेव महाराज म्हणाले, आता मागायचं काही विषयच राहिला नाही. गुरु पुत्र झालो मोतायेचा, गुरुपुत्र झालो मोतायेचा, गुरुपुत्र झालो मोतायेचा, गुरुपुत्र झालो. चांगदेव म्हणे आधी जन्मालो, चांगदेव म्हणे आधी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्षाचा चांगदेव शरण कोणाला आला? 9 वर्षाच्या मुक्ताईला महाराज. म्हणून वयावर जायचं नाही महाराज. आता बसलेली मंडळी, मला एक उत्तर द्या बरं. तुमच्यापेक्षा मी वयाने लहान आहे का ना? असं बोलत जायचं म्हणजे मला पुढे जायला सोपं पडतं. हां, तुमच्यापेक्षा मी वयाने लहान आहे का नाही? मग मला सांगा बरं बसलेली मंडळी, तुम्ही माझ्या ज्ञानाला वयाशी जोडावं का? जोडावं का? अजिबात नाही महाराज. हो, लहान व्यक्ती जरी हिताचं काहीतरी सांगत असेल, चांगलं काहीतरी सांगत असेल, तर मोठ्यांनी ते ऐकलं पाहिजे महाराज. हो, मोठ्यांनी जरी सांगितलं तरी लहान्यांनी ऐकलं पाहिजे. फक्त ते काय सांगणं पाहिजे? हिताचं सांगणं पाहिजे. विठाल विठाल. मग 9 वर्षाच्या मुक्ताईला 1400 वर्षाचा चांगदेव शरण जातो महाराज. आपला इथं विषय होता. मग आता मुक्ताबाई आणि रुक्मिणी एकच, तुळजापूरची मुक्ताई एकच, माहूरगडची मुक्ताई एकच, आणि जेवढ्या देवी असतील तेवढ्या, फक्त ज्याला पाहिजे तशा, नाही तर सगळ्या देवी एकच आहे. कशावरून? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 पुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी 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 हो. एका जनार्दनी अंबा उभी
आल्या एकच ना महाराज. हो सगळे एकच आहे महाराज. हो सांगण्यात तात्पर्य मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी महाराज. मग आता बघा या अभंगाची निर्मिती कधी झाली या अभंगाची. आता ज्यांनी आयुष्यामध्ये खरा परमार्थ केला, मी आपला तुमचा आमचा परमार्थ सांगत नाही, मी म्हणतो खरा परमार्थ केला त्याला आयुष्यात त्रास झालाच, दुःख सहन करावं लागलंच. लोक म्हणतात महाराज पूर्वी लोक लई चांगली होती, पूर्वी आता बिघडली पण पूर्वी लई चांगली होती. मी त्याला म्हटलं ग बस तुझा अभ्यास कमी आहे. पूर्वी बिरवी काही नाही, लोक पहिल्यापासून अशीच ना महाराज. मला एक सांगा, पूर्वी जर लोक चांगली असती तर माऊलींच्या जोळीत शेण टाकलं असतं का? तुकोबरांचा गाथा बुडवला असता का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण निर्माण केलं असतं का? स्वामी विवेकानंदांवरती लोकांनी आक्षेप घेतला असता का? कृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून हिनवलं असतं का? मग लोक चांगली होतीच कवा? अय मालेड, अहो लोक चांगली नव्हतीच. आता पण तीच लोक आहे, फक्त आडनाव बदलून जन्माला आली, क्वालिटी तीच. लोक चांगली बिंगली काही नाही महाराज. विठाला मग या अभंगाची निर्मिती ऐका. संत ज्ञानेश्वर महाराज रस्त्याने चालले होते आणि समोरून एक सात्विक माणूस गंध लावलेला पांढरे शुभ्र कपडे घालणारा ज्ञानेश्वर महाराजांसमोर आला आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं. कोणी? त्या सात्विक माणसाने. आणि त्यांनी बघितल्याबरोबर तो मागं फिरला आणि स्नान केलं. कोणी? त्या सात्विक माणसाने. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला विचारलं, मला पाहिल्यानंतर तुम्ही मागं का फिरले आणि वरून स्नान का केलं? कपड्यांनीशी त्यांनी आंघोळ केली. त्या सात्विक माणसाने का केलं? तो म्हणला, महाराज मला विटाळ झाला. काय झाला? विटाळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, नक्की बाबा कशाचा विटाळ झाला? तो माणूस म्हणला, मी संन्यासाच्या पोराचं तोंड पाहिलं आणि मला काय झाला? विटाळ झाला. संत ज्ञानेश्वर महाराज दुःखित अंतकरणाने मागं फिरले आणि मनातल्या मनात विचार केला, एवढा अट्टहास सहन करून, एवढा त्रास सहन करून आपलं तोंड पाहिल्यानंतर जर कोणाला विटाळ होत असेल तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? आले कुपीमध्ये, कुपीचा दरवाजा लावून घेतला, टाटी लावून घेतली आणि आतमध्ये रडत बसले. मुक्ताबाई त्या ठिकाणी आली. मगाशी सांगितलं ना, जगाला शांत करण्याची ताकद ज्ञानोबाऱ्यांकडे आहे, पण ज्ञानोबाऱ्यांना शांत करण्याची ताकद मुक्ताबाईकडे. महाराज मुक्ताबाई ज्ञानोबाऱ्यांना समजायला लागली, महाराज तुम्ही तर योगी पावन मनाचा, 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 योगी पावन
मनाचा साहे अपराध जनाचा जनाचा. ओ तुम्ही लोकांचा अपराध पोटात घ्या, कारण तुम्ही कोणी योगी आहात. तुमचं असं वागणं शोभत नाही तुम्हाला. कोण म्हणतंय? संत मुक्ताबाई. कोणाला? ज्ञानेश्वर महाराजांना. हो, तुम्ही संत आहात आणि तुम्ही ताटीचा दरवाजा लावून बसले. हो, आता प्रथम संत म्हणजे काय समजलं पाहिजे महाराज. हो, आता तुम्ही इथं बसलेली मंडळी, महिला मंडळ, तुम्ही देवळात जाता का? देवळात? अहो, देवळात जाता का? जाता ना. मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? गेल्यावर म्हणजे घरी गेले हो. तुम्हाला काय वाटलं? हो, जाताना काय मागतात देवाकडं? मागतच नाही का? काय मागता? वाढावे संतान. तुम्ही डायरेक्ट मुद्द्याच बोलल्या. देवा मला सुखी, हे बेसिक नीड लोकांची, बेसिक. देवा मला सुखी ठेव, मला माझ्या कुटुंबांना सुखी ठेव आपण म्हणतो. म्हणजे कोणाला? सगळ्यांना. मला आणि बाकीच्यांना. मग जो स्वतःपुरता विचार करतो तो कोण? वा वा, जमला आता. स्वार्थी. मग आता दुसरा प्रश्न आहे का त्याला जोडून? स्वार्थी माणसं देवाला आवडतात का? मग काय मागतं देवाकडे तुम्ही? आपण स्वार्थी, आपण सगळं मला, सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी महाराज. हो, पण संतांकडे स्वार्थ नसतो. हो, नामदेवरायांचं मागणं बघा. अकल्प आयुष्य वावे तया कुळा, माझी या सकळा माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. हो, एकनाथ महाराजांचं मागणं बघा. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. असं प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. लय प्रेम झालं महाराज. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही. आणि आज लोकांना काय नाही, समाधानच नाही हो. आणि तुकोबरांचा ठेविले आनंद आहे तैसे राहावे चित्ती काय पाहिजे? समाधान. समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. समाधान पाहिजे, पण लोकच समाधानी नाही. का समाधानी नाही याचं पण तुम्हाला उत्तर देतो. म्हणजे तुम्ही मोकळे. काय बोलता? का समाधान नाही? ऐका, मी नेहमी कीर्तनात एक वाक्य सांगतो, नेहमी सांगतो. माणसानी एक वेळ मळका असावं, मळक, पण जळक नसावं. मळ आहे ना, मळ साफ होतो की मळ. आता लई प्रकारच्या पावडर, रेन पावडर, टाईड पावडर, गडी, मळ साफ होणार 100%. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही महाराज. म्हणून माणसाने कधी जळू नये महाराज. जो जळत नाही ना तो समाधानी महाराज. विठाल विठाल. मग संत कोणाला म्हणतात? ज्यांच्याकडे दया आहे, क्षमा आहे आणि शांती. शांती कधी भेटते? जेव्हा माणूस समाधानी असतो तेव्हाच त्याला झोप लागते, घोरून झोप होतो समाधानी असलं.
मग ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तो कोण? संत. अभंगाचं पहिलं संत तोची जाना जगे, 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 दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, लोभ अहंकार मना, लोभ अहंकार मना, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, लोभ अहंकार मना, लोभ अहंकार मना, संत तुझी जाना जगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, लोभ अहंकार मना, संत तुझी जाना जगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, लोभ अहंकार, लोभ संत तोची जाना जगी, दया क्षमा, ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, तो संत महाराज. मग दया कशी असावी? पाण्यासारखी दया. वर्णन केले शास्त्रात. दया कशी असावी? पाणीसारखी. पाणी तुम्ही किती खड्डा असू द्या, पाणी तो पहिला खड्डा भरतो आणि मग पुढे जातो का डायरेक्ट उडी मारून जातो? त्याच्याकडे दया महाराज. आणि क्षमा असावी पृथ्वीसारखी. तुम्ही पृथ्वीवर बसले ना आता जमिनीवर, काही तक्रार आहे का मांडीच नाही घातली बाबा, गुडघाच रोवून बसला, काही तक्रार आहे का जमिनीची? आता मागं काही झोपले, काही तक्रार आहे का? नाही ना महाराज. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? दया असावी पाण्यासारखी आणि क्षमा असावी पृथ्वीसारखी महाराज. क्षमा करायला शिकलं पाहिजे माणसाने. माणूस क्षमा करत नाही. हो, घरामध्ये सुद्धा मोठ्यांनी लहानांना क्षमा करावी महाराज. पती पत्नींनी काही झालं तर एकमेकांना क्षमा करावी महाराज. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. मागले हसू आलं. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं, असं बोला ना तुम्ही, मागचं बायको, पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं बाबा, मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे. ध्यान देऊन ऐकलं की कळंब बरं का. मागच्या चाकाला काय वाटतं? चैन मागच्या चाकाला म्हणजे थोडं जरा भाव खातं. पण माझ्या इथं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. हँडल. मला सांगा बसलेली मंडळी, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचं आयुष्यामध्ये. बॅलेन्स असावं महाराज. पती पत्नीचं आयुष्य बॅलेन्स असावं. आजकाल लग्नाचं तर लय अवघड झालंय. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माय का काय पाहता, मा झालंय, त्यांना वाटलं महाराजांचंच झालंय का नाही. माझं झालंय महाराज. लय अवघड. ज्यांचं झालंय त्यांचं बरं आहे. लग्नाचं का अवघड आहे? कारण लग्न आजकाल दोनच गोष्टीवर जुळतात. दोनच. एक जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. या दोन गोष्टीवर जुळतात. पण माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. इथं आता कीर्तनाला भरपूर तरुण मुली आल्या आहेत. त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. नक्की ऐका. मुलगा पाहत असताना लय सुंदर बघू नका.
लय मोठा बंगल्यावाला बघू नका, लय मोठा जमिनीवाला बघू नका. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मस्त मुलाला 50 एकर जमीन आहे, 50,000 पगार आहे महिन्याला, पण रोजच दारू पिऊन येत असेल तर त्या पगाराला आणि त्या जमिनीला करता काय? लय अवघड आहे महाराज. अवघडच विषय झाला लग्नाचा. तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सुद्धा सांगतो मी, श्रीमंताचीच मिळावी, देखणीच मिळावी, याच घरातली मिळावी, या भावनेनं ज्यांनी लग्न केलं त्यांचा तुम्ही संसार बघा. आणि गरीब मिळाली तरी चालेल, पण सडा सारवून रांगोळी काढत घराचं गोकुळ करणारी असावी, या भावनेनं ज्यांनी लग्न केलं त्यांचा तुम्ही संसार बघा. मला एक सांगा, दशरथ राजाला किती राणी होत्या हो? 3 ना. सुंदर कुठली होती? सुंदर लई काही होती ना. पण त्याच राणीनं सगळ्यात जास्त दुःख दिलं कोणाला? दशरथाला. राजमहालात राहणारा माणूस राजा दशरथ, सुखाचं मरण येऊ दिलं नाही. कोणी? लई देखणी होती ती. कोण? कैकेयी. आणि सीतामाई पंचवटीत वनवासात राहून पानं गोळा करून झोपडी बांधून घराचं गोकुळ केलं महाराज. संस्काराचा परिणाम आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणून संस्कार चांगले पाहिजे महाराज. हो, मला एक सांगा, नवऱ्यानी जर एका आवाजात, म्हणजे एक आवाज जर दिला नवऱ्यानी, आणि बायको जर त्याच्यावर बोलत असेल, आवाज देत असेल, सांगितलेलं काम करत असेल, तर तो झोपडीत जरी असला तरी समजायचं मी बंगल्यात आहे. आणि 100 आवाज देऊनही ती जर बोलत नसेल तर पार बंगल्यात जरी असला तरी समजायचं मी मसान वाटेत आहे. कारण ज्याला सात्विक बायको मिळाली ना त्याचा संसार गोड झाला, आणि परमार्थ पण वरून गोड झाला महाराज. हो, जी बाई आपल्या नवऱ्याला पांडुरंग समजती, हो, तिच्या चपलीचं पण दर्शन घ्यावं. बघा बरं का, माझे शब्द जरा नीट आहे का? काही वेळेला अर्थ नंतर कळतो, जेवताना बसले हो, झोपताना. जी बाई आपल्या नवऱ्याला काशीतला मालक समजती, पांडुरंग समजती, तिचं चपलीचं पण दर्शन घ्यावं. आणि जी नवऱ्याला किंमत कमी देतीन, जास्त देव करती, ही बाई ज्या भागात असते त्या भागात पाऊस कमी पडतो. बाकी ज्याने त्यांनी समजून घ्यायचं. मग आपला मुद्दा एवढा होता की घरामध्ये चांगलं बोला बाबा, क्षमा करायला शिका. आपला इथं होता विषय, क्षमा करा एकमेकांना, काही चुकलं तर समजून घ्या महाराज. आणि घरामध्ये सुद्धा चांगलं वातावरण ठेवा. हो, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. एकत्र कुटुंब. मला सांगा, ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबाचं गावात वजन असतं महाराज. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. हो, आई बापाची करा उपासना, आई बापाची करा उपासना, बायकोची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना, तो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हो, आई बापाला देव माना महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. कारण जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो, जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होत असतो महाराज. हो, आई वडिलांना जीव लावा, आईला सुद्धा जीव लावा महाराज. हो, कारण आई एवढे कष्ट आपल्यासाठी कोणीही घेतलं नाही. कष्ट करूनी घाम गाळूनी, कष्ट करूनी घाम गाळूनी, कष्ट करूनी घाम गाळूनी, कष्ट आई
टाळ हा अरे काय केलं त्या आईनं हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं टाळ हा हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला तळ हाताच्या फोडासारखं जपलं तुम्हाला बाळासाठी झिजवली काय स्वतः ओल्या जागेवर झोपली आणि बाळाला सुक्या जागेवर झोपवलं देवाला प्रत्येकाच्या घरी येता येत नाही देवाला प्रत्येकाच्या घरी येता येत नाही म्हणून देवाने आपला प्रतिनिधी प्रत्येकाच्या घरी पाठवलाय ती म्हणजे तुमची आई आईची सेवा करा अरे ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण माती आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही आईची सेवा करा बाळासाठी झिजवली काय दोन थेंब दुधासाठी आई 5 थेंब रक्ताची जाळते दोन थेंब दुधासाठी आई 5 थेंब रक्ताची जाळते 4 वर्ष दूध पिला ना त्या आईची जाण ठेवायचा बाळासाठी झिजवली काय शिरावर धरली सुखाची रे छाया शिरावर धरली सुखाची रे छाया रक्त जाळून रक्त जाळून दूध पाजते रक्त जाळून दूध पाजते तुला कधी कळणार आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज कारण जगाच्या बाजारात तुम्हाला सर्व मिळेल पण आई वडील मिळणार नाही आपला विषय होता आई वडिलांची करा जोपासना बायकोची करा काय उलट बोलता महाराज बायकोची कुठं उपासना करतात मग याच्यावर कळतं तुम्ही कीर्तन किती ध्यान देऊन ऐकता आई वडिलांची करा उपासना बायकोची करा आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही विठाल विठाल ओ म्हणून क्षमा करायला शिका आपला विषय होता दया आणि क्षमा ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणतात महाराज मग अजून संतांचं एक लक्षण आहे ते लक्षण काय आहे अभंगाचं दुसरं चरण लोभ अंता नये मना लोभ अंता नये मना लोभ अंता नये मना लोभ अंता नये मना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना लोभंत नये मना लोभंत नये मना जगी विरक्त तोचे जाना अहंता नाही म्हणा ज्याच्याकडं लोभ नाही महाराज आणि दुसरी गोष्ट अहंता नाही आता लोभ प्रत्येकाला आहे महाराज मला सांगा रस्त्यावर 10 रुपयाची नोट पडली असा कोण आहे बाबा जो असं म्हणन की ज्याची असं तो घेऊन जाईल नको बाबा उचलायला लोभ प्रत्येकाला होतोच महाराज ज्याच्याकडं लोभ नाही अहंता नाही ते संत महाराज लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना तोची साधू आणि देव तेथेची जाणव तोची म्हणजे काय तिथं फुल स्टॉप आहे तोची याच्यापेक्षा दुसरा वेगळा नाही तोच जसं हेची दान दे हेच दुसरं नको बाबा
हेची व्हावी माझी, हेच आज, दुसरी आज नको. म्हणजे शब्द कधी महत्वाचे. मग तोची, हो तोची विरक्त तोची जाणार, हो लोभ अहंता नाही मना, जगी विरक्त तोची जाणार, त्याच्याशिवाय दुसरं नाही महाराज. हो. आणि मी नेहमी कीर्तनात एक सांगतो बघा, आता हे पूर्वीपासून सप्ताह चालू आहे, कीर्तनं चालू आहे, कथा चालू आहे, भजनं चालू आहे. हे कोणामुळं बाबा? हे जे मंदिरं आहे कोणामुळं? कोणामुळं? संत कोणामुळं? म्हणा देवामुळं. देव कोणामुळं? परत संतांमुळं. मला सांगा, हे मंदिरं टिकलेत आतापर्यंत कोणामुळं? आता कसे आले? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य जर झालं नसतं, हे मंदिरं, कीर्तन, प्रवचन सप्ते झाले असते, आजचा महाराज आला असता? हो नसता आला महाराज. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला ना महाराज. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सुंदर वर्णन आहे बघा. औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म टिकला. त्यांचे मातुश्री कोण? जिजाऊ माँसाहेब महाराज. मला सांगा, ते जर नसते तर शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार झाले असते का? शिवाजी महाराज घडले असते? अजिबात नाही. त्यांच्याबद्दल एक सुंदर वर्णन मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. ओ शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती. हे अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार, अरे अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला, फार झाला, अरे अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
महाराज मी किती जेवलो? आवाज कसा होता? आता असं फ्रेश राहायचं. आता फ्रेश झालेलं दिसतं तुम्हाला. विठाल विठाल शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं. धर्म टिकला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. हे काम आहे आपल्याला. कुठलं? बीज वाढवावे नाम. आता कसं असतं माहिती आहे का? आपण लोकांना एक सांगितलं ना, लोक दुसरंच करतात. लय अनुभव आलाय महाराज. माझ्या मागं कीर्तन होतं महाराज. आत्ताच गुजरात वापीमध्ये कार्यक्रम होता आणि तिथं मी कीर्तनात एवढंच बोललो, जे पेराल तेच. बसलेली मंडळी, तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानानी मानानी वयानी मोठे आहात, तुम्हाला कळतं. जे पेराल तेच. काही चुकीचं बोललो मी? बरोबर आहे का ना महाराज? जे प्रमाणे ना, शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. जे पेराल ते उगवेल. मी कीर्तनात म्हणलं, कीर्तन झालं. एक माणूस माझ्या जवळ आला. बसलेली म्हणजे ऐका बरं का. माणूस माझ्या जवळ आला, म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का? विचार करायला लागलो, मी नक्की बोललो तरी काय बाबा? तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? जे पेराल तेच उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे, काय चुकीचं आहे? तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हटलं झालं तरी काय? तो म्हणतो शेंगदाणा पेरला, टरफल आलो कुठून? मी म्हणलं टरफलाच्या आत काय? नाही 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 नाही, जे पेरल तेच. शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. मी म्हणलं अरे कसं शक्य आहे? अहो ते हलूच देईनी मला जागेवच. म्हणलं आता त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, फुकट देणार नाही. मला घरी चहा प्यायला नाही. गेलो चहा प्यायला घरी. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. ते आलं कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. तर म्हणलं महाराज टोस्ट बिस्किट खारी नाही आणली, फक्त चहा. म्हणलं फक्त चहा, कप नको. फक्त चहा घेऊन ये, कप नको. ते म्हणलं महाराज कपाशिवाय चहा कसा काय? म्हणलं मग बावळाटा टरफाल्याशिवाय शेंग कसं काय? तो म्हणतो तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? मग अशी लोक असतात, त्यांना एक सांगितलं लय अवघड महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं, खुर्चीवर बसलो. आता कीर्तन झालं आपलं, बसलो खुर्चीवर. एक जण आला माझ्या जवळ बरं का. आता ज्याला समजन त्याला समजन बरं का. खुर्चीवर बसलो आणि तो माझ्या पाया पडला. खिशातून 200 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. म्हणलं हे कशासाठी बाबा? तो म्हणतो कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती, इथं कुठं चालत? काय लोक आहे बाबा, लय अवघड. मग कसं बोलावं कसं वागावं कळत नाही. आता ह्या गोष्टी आपण सांगण्यासारखं नाही ना. हे सांगत बसत लोक म्हणतील अभंगावं बोलला नाही. मग दुसरी परत म्हणजे सांगण्यात तात्पर्य चांगलं बोलावं. चांगलं जीवनामध्ये बघा, 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, 2 चाली कमी म्हणता आली तरी चालेल, एखादा बोल नाही वाजवता आला तरी चालेल. पण परमार्थामध्ये आचरण फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. जीवनामध्ये आचरण महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. तुम्हाला सांगू का, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कोणी? विश्वामित्राने. किती? 60,000 वर्ष. त्याची दाढी आहे ना, दाढी जमिनीला टिकली होती. कोणाची? विश्वामित्र. 60,000 वर्ष तपश्चर्या. वरती इंद्र घाबरला. तो म्हणला आपलं पद जातंय का काय? तो त्याच्या दाढीला हात लावून बसला. कोण? आणि याची दाढी कुठं? जमिनीला. 60,000 वर्ष तपश्चर्या. इंद्र टेन्शनमध्ये बसला. समोरून एक नर्तकी आली. नर्तकी कळते का? नर्तकी आली आणि ती इंद्राला म्हटली, इंद्रा वाय आर यू नर्वस? नर्वस काय बाबा तू, काय प्रॉब्लेम आहे? इंद्र म्हणला प्रॉब्लेम इज डेंजरस. प्रॉब्लेम खतरनाक झालाय. ती म्हणली व्हॉट इज द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय? इंद्र म्हणला त्याची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं.
तर ती कोण होती? नर्तकी होती. ती म्हणली, इंद्रा यू डू नॉट टेक एनी टेन्शन, टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना. तिने पायात चाळ बांधला, चाळ, आणि विश्वामित्रा पुढं जाऊन तो पाय आपटला. अहो डोळेच उघडले त्यांनी. कोणी? विश्वामित्राने. तो म्हणला, बस तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. बस. ती म्हणली, बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहात. विश्वामित्र म्हणला, कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. ते आता आपल्याला संपली तपश्चर्या, डोळे उघडले. महाराज तो एवढा तिच्या मागं पागल झाला. कोण? विश्वामित्र. तिच्या मागं कुत्रा होऊन हिंडला. विश्वामित्र तपया खानी कुत्रा होनी हिंडेवणी, ऐसे बोलले थोर थोर तेथे जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य 60,000 वर्ष तपश्चर्या होती, थोडं आचरण बिघडलं, सगळं रिवर्स शून्य झालं महाराज. म्हणून जीवनामध्ये परमार्थामध्ये खास आचरण महत्वाचं आहे महाराज. विठाल विठाल. हो, आचरण महत्वाचे. चांगलं बोलावं, चांगलं राहावं. परमार्थामध्ये माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं यात बदल झाला पाहिजे. त्यावेळेला परमार्थ होत असतो महाराज. आणि लोकांकडे लक्ष द्यायचं ना महाराज, समाज हा नाव ठेवण्यासाठीच असतो. तुम्ही काहीही करा, समाज हा नाव ठेवणारच महाराज. हो, समाज नाव ठेवण्यासाठी असतो महाराज. हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार महाराज. हो, लय अवघड महाराज. पण हातीने एकच करायचं, हातीने मागं वळून पाहायचं नाही. मस्त डुलत चालायचं, मस्त डुलत चालायचं. हो, त्याने मागं वळून पाहायचं नाही. मग कुत्रे काय करतात? भुकतात, भुकतात, नंतर एकमेकावच कुदतात. हाती गेला निघून. हाती कोणी निंदा, कोणी आमचा सोयीताचा धंदा. हो, म्हणून बाकी समाजाकडे लक्ष द्यायचं नाही महाराज. हो, आणि मी नेहमी एक गोष्ट सांगतो, तुम्ही अख्ख्या जगाशी भांडा, भांडा जगाशी मरू दे, पण आपल्या माणसाशी कधी भांडू नका. भावाभावाशी भांडू नका. काही माणसे 4-4 वर्ष भावासोबत बोलत नाही. भावाभावासोबत प्रेमाने भांडू नका महाराज. कारण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा सोबत कोण असतो? भाऊच असतो महाराज. भाऊ शब्द उलटा वाचा, काय? उभा. जो संकटात आपल्या पाठीशी उभा असतो तो कोण? भाऊ महाराज. भावासोबत प्रेमाने राहा महाराज. हो, भावकीचं काय हो, जग आता खूप विचित्र पद्धती चालली जगात. हो, भावकी, 4 भावकी सरळ तेव्हाच चालतात जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असतो. रामाच्या मागं भावकी गेली नाही, कृष्णाच्या मागं भावकी गेली नाही, अर्जुनच्या मागं भावकी गेली नाही. हो, आपल्या मागं काय जाणार आहे महाराज. हो, इथं कोणी कोणाचं नाही महाराज. वेळ आल्यावर कोणी कोणाचं नसतं. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला. आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही. तुम्हाला उदाहरण देतो बघा. एक जण जेवायला बसला, पुरुष मंडळी, एक जण जेवायला बसला, नेमकी त्याच दिवशी सासूबाई आली आणि हा आपल्या बायकोला म्हणतो, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? आज भाजी मामीने केली काय ग? बायको किचनमधूनच बाहेर पळत आली. बाया, तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे चांगलं बोलता येत नाही, थोडंच बोलणार पण झटकाच महाराज. म्हणून चांगलं बोला महाराज. विठाल विठाल. आणि हे शुद्ध ज्ञान ज्याच्याकडं आहे महाराज, तो सुखी, नाही तर दुसरे दुःखी महाराज. लोक आजकाल दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी, स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. हो, पण कर्म करून नैष्कर्म स्थितीत जाणे हे ज्ञान ज्याच्याकडे आहे तो या जगात सुखी आहे. अभंगाचं 3रं चरण. इह परलोकी सुख, इह परलोकी सुख, इह परलोकी सुख, इह परलोकी सुखी, 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 इह परलोकी सुखी. शुद्ध ज्ञान जाते, शुद्ध ज्ञान जाते, लोभ तानो वे मना, लोभ
तनो वे मना जाते अंगी शुद्धना जाते अंगी लोभ तनो वे मना लोभ मना यह परलोकी दुखी शुद्ध ज्ञान जाते अंगी शुद्ध ज्ञान जाते अंगी शुद्ध ज्ञान जाते अंगी इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाते अंगी शुद्ध ज्ञान जाते अंगी शुद्ध ज्ञान जाते इह पर लोके सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. एकदा गायक वादकसाठी जोरदार टाळ्या वाजव बाबा. उगच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं नाही. टाळीवर काही GST आहे का टॅक्स आहे का काय काय मग असं वाजवल्यावरती 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. वाजवा बरं. हा वा वा वा. आजचा जर सप्ताह जर पाहिला गायक वादक पाहिले तर वरती स्वर्गातील इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. हँग ते सुद्धा म्हणत असतील काय ते मालेड गाव, काय त्या गावचा सप्ताह, काय तो महाराज, काय ते गायक, काय ते वादक. एकदम काय झाडी एकदम ओके. माग सोलापूरला कार्यक्रम होता महाराज आणि शहाजी बापू पाटील पुढंच बसले होते. मी तिथं म्हटलं काय झाडी. मग कीर्तन झालं. मला म्हटले महाराज काय ते कीर्तन. चालायचंच महाराज. हो परमार्थाबद्दल ज्यांना आवड आहे त्यांचं कौतुक अवश्य करावं. बाकी काय नाही. चांगल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. आपल्याकडे एकच खोड आहे कौतुक नाही करायचं. कौतुक करायला मन मोठं लागतं. कोणी कौतुक करत नाही. त्याला मन काय लागतं मोठं लागतं. तोच माणूस कौतुक करतो महाराज. हो छान अशा कार्यक्रमाचं संयोजन नियोजन महाराज. हो इथं आनंद घेतला पाहिजे. लोक कुठं आनंद घेतात त्यांचं त्यांनाच माहिती. हो इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप स्वर्गीचे अमर आणि मृत्यू लोकी व्हावा हा सुख सोहळा. इथं आनंद घेतला पाहिजे. कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा एकदाची शेवटची पाळी चुकली यावर मग सगळेच जाणारे महाराज एक ना एक दिवस. आजा मेला पंजा मेला बाप मसनानेला हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठी. उठा जागा पाठी भय आले मोठी. हे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत नातू परतू तोही कैसा झाला. देखत देखत नातू तोही कैसा झाला. उठा जागे वारे उठा जागे वारे उठा जागे वारे उठा जागे सगळे एक ना एक दिवस जाणार आहे महाराज. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. हो घडी घडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका. क्या लेके आया तू क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला.
क्या लेके आया तू क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, क्या लेके किती कमवा वरती काय घेऊन जाणार नाही, सगळं इथंच ठेवायचं महाराज. मला सांगा पैसा कोणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडतो ना महाराज. हो, कलियुगामध्ये रक्ताची नाती संपली कारण पैसा, प्रेमाची माणसं संपली कारण एका ताटात जेवणारे मित्र एकमेकांचं तोंड बघत नाही कारण पैसा, चोरी पैसा, दरोडा पैसा, राजकारण, कीर्तन मी म्हणतो आम्हाला पण का सोडायचं महाराज. मग सगळं चाललंय, मी खरं बोलतो महाराज. हां, आपल्याला ते रोगच आहे म्हणा तुम्ही. सगळं चाललंय याला कारण पैसा. पण एक वाक्य माझं लक्षात ठेवा, पैशाने श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही. पैशाने श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच अशी नाही, पण विचाराने श्रीमंत असलेली माणसं पैशाने जरी श्रीमंत नसली तरी समाधानी नक्कीच, याच्यात काही शंका नाही. म्हणून श्रीमंती असावी महाराज. पैसा जरूर कमवा. मला सांगा, आता एवढा सुंदर कार्यक्रम आहे, बिन पैसा झाला का महाराज? पैसा पाहिजेच ना. पैसा म्हणजे देव नाही, मी नेहमी सांगतो पैसा म्हणजे देव, पण देवापेक्षा पण कमी नाही. पैसा कमवा महाराज. माणूस किती पैसा करतो बघा. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात, तवा शांत होतो. मग सांगण्यात तात्पर्य पैसा सर्वांना आवडतो महाराज. हो, ये दौलत भी क्या चीज़ है, ये दौलत भी क्या चीज़ है. जब आदमी के पास होती है, जब आदमी के पास होती है तो खुद को भूल जाता है कि मैं कौन हूँ. जब आदमी के साथ छोड़ देती है तो लोग भूल जाते हैं ये कौन था. म्हणजे सांगण्यात तात्पर्य पैसा कमवा, पण मी नेहमी एक वाक्य सांगतो, योग्य रीतीने कमवा, योग्य गतीने कमवा आणि योग्य नीतीने कमवा. विठ्ठल विठ्ठल. जोडोनी धन उत्तम व्यवहार. चांगल्या मार्गाने पैसा कमवा महाराज. तुमच्याकडे पैसा नाही, कोण विचारतं तुम्हाला? पैसा जर तुमच्याकडे नसल तर जवळची माणसं पण, सत्य परिस्थिती, मी वेगळं काही सांगत नाही. आणि पैसा असू द्या लांबचे पण जवळ, फक्त चांगल्या मार्गाने कमवा महाराज. हो, म्हणून सांगण्यात तात्पर्य पैसा कमवा, आईवडिलांची सेवा करा, व्यसनापासून जरा दूर राहा महाराज. कारण संतांची लक्षणच अशी आहे महाराज, त्यांच्याकडे लोभ नसतो. आपल्याला लोभ आहे महाराज, आपल्या प्रत्येकाला लोभ आहे. आपल्याला वाटतं माझंच चांगलं व्हावा, सगळं काय दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. आपल्याला लोभ आहे ना महाराज. पण संतांचं तसं नसतं. लोभ हानता नाही म्हणा, जगी विरक्त तोची ना. आणि हे ज्ञान ज्याच्याकडे आहे, य पर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायचं आणि मुखाने भजन करायचं. विठोबा रखुमाय, जन्माला आल्यापासून दुःख आहे महाराज, जन्माला आल्यापासून. आता मला एक सांगा, साधं उदाहरण आहे. माझं नाव काय बाबा? माझं नाव काय? वैभव. आता मला एक सांगा, मी जन्माला आलो, मला नाव होतं का? बाबा उपजल्या बालकाशी नाव नाही आणि ठेविल्या नावाशी होतील. म्हणजे वैभव जन्माला आला, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो बरं का. वैभव जन्माला आला, त्याला नाव नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं याचं नाव काय ठेवावं, वैभव, म्हणून नाव काय ठेवलं. म्हणजे सांगण्याचं मला काय आहे तात्पर्य, की मी वैभव हे नाव घेऊन आलो, हे मला तुम्ही लोकांनी दिलं, मी स्वतः घेऊन आलो. मग जे मी घेऊन आलो नाही ते नाव खरं का खोटं? टाळकरी मंडळी हा बोला ना, त्याशिवाय मला पुढंच जाता यायचं नाही. ते नाव कसं, नाव कसं खोटं ना. आता पलटायचं नाही बरं का. मग माझं नाव जर खोटे,
वाक्य नीट आहे का? परत सांगतो. माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खरी का खोटी? इस्टेट इस्टेट कशी? नाव मोठ्याने बोल. नाव इस्टेट महाराज. महाराज खरं आहे म्हणतात. नशीब तुम्हाला समजलं. म्हणजे सगळं चाललंय ते. तुम्ही बोला बाबा. मला माहिती जीभ रेटत नाही पण बोलायला तर पाहिजेच ना. मग सगळं चाललंय एक खोटे महाराज. मला सांगा, माझ्या महिला मंडळाने एक साधा प्रश्न विचारतो, मागापासून लय शांत आहे. मला एक सांगा बरं, सोनं चांगलं आहे का वाईट आहे? सोनं सोनं अहो सोनं वाईट आहे, द्या काढून. सोनं चांगलं पण आहे. आणि मग जे सांगितलं ना मी, चांगल्या मार्गाने कमवलं तर कसं आहे, चांगल्या मार्गासाठी वापरलं कसं आहे, फक्त त्याला नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं चांगलं आहे मार्ग. मग आता प्रश्न अजून संपले नाही. वैभव थोडा मोठा झाला आणि त्याच्या आईने त्याला शब्द वापरला तू. वैभव सावध झाला. वैभव म्हणाला मी. वैभवची आई म्हणली हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो बिस्किटचा पुडा. किती शब्द झाले? तू, मी, तुझं आणि माझं. आणि या जगामध्ये सगळ्या कोर्टात केस कचेऱ्या या 4 शब्दावर चालू आहे. तू, मी, तुझं, माझं. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं तू इथं येऊनच दाखव. मग तू आहे आणि वा वा. फक्त किती शब्द? 4 शब्द. आता बसलेली मंडळी आता परत उत्तर द्या. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात आणि ऐकणारे आजकाल हुशार आहेत सांगणाऱ्यापेक्षा. हो, माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. हो, तुम्ही महेशाची मूर्ती आहात. सांगणारे काहीच नाही, ऐकणारे लई हुशार आहे. मग मला सांगा, हे जे 4 शब्द आहे तू, मी, तुझं, माझं, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? बोला पटकन. अज्ञान आहे का नाही? हे काय आहे? अज्ञान आहे. मग आपल्याला काय नाही? ज्ञानच नाही. हो, काय ज्ञान आहे आपल्याला? काय नाही, काहीच ज्ञान नाही. तुम्हाला सांगतो ना, 2 भावांची जमिनीवरून केस चालू होती. 15 वर्ष केस. दोघही भाऊ मेले. वकिलांनी स्लॅब टाकला. मग आपल्याला काय नाही? ज्ञान नाही. मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती? महिला मंडळ किती? 50. नवरदेव बहिरा. काय आपल्याला ज्ञान आहे? अजिबात नाही. ज्ञान कुठलं पाहिजे? ते ज्ञान पैगा बरवे संता या बजावे तनु मनु जीवेन चरणासी अगरवत्ता करावे दास्य सकळ. बरं, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही ना. ज्ञानासोबत काय पाहिजे? वैराग्य पण पाहिजे ना महाराज. हो, वैराग्य कशाला म्हणतात? तू गीता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकाराम. वा, वैराग्य कशाला म्हणावं महाराज? हो, ब्रह्म झाले. कोण? ब्रह्म तुकासी. याला म्हणतात वैराग्य महाराज. बरं, ज्ञान वैराग्य सोबत भक्ती. बरं, आपली भक्ती म्हणजे तुम्हाला सांगू का कशी? आता थोडाच बाबा, किती वेळा अजून? 5 मिनिटं आहे का? 5 मिनिटं ऐका. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता माहिती आहे? महिला मंडळ कढीपत्ता
अहो कढीपत्ता झाडावर असा हिरवागार काय कढीपत्ता एका बाईनी तोडला जुडीत बांधला काय कढीपत्ता असं बोलत जायचं बरं का बास्केटमध्ये ठेवला आणि बाजारात विकायला आणला काय कढीपत्ता कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा बाजारात आलो फिरायला पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय कढीपत्ता रिक्षात घरी आला कोण कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो पण त्याला माहित नव्हतं पुढं घरी आला कढीपत्ता बाईने त्याचे 2-4 भाऊ पण त्याला गाठवले लसूण तुम्हाला अनुभव आहे मिरची तो खुशच झाला कढीपत्ता तो म्हणला बरं आहे झाडाला लटकण्यापेक्षा भाऊ बांधते आपण काय लोट नाही पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे बाईने जसा गॅस पेटवला कढई ठेवली तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं कोणाला कोणाला हो कढीपत्त्याला असं वर पडलं आणि दिलं त्याला टाकून असं बोंबललं कोण असं कढईच्या बाहेर पळायला लागलं कोण वरून मिरची ते आउटच झालं उकळलं शिजवलं जेवण तयार झालं सगळे जेवायला बसले जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला जेवणाऱ्याने पहिलं उचललं बाजूला काढलं काय मग आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता आंधळी भक्ती तुका म्हणे कैसे आणि गेले विसरूनी खऱ्या देवा हो भक्ती कशी पाहिजे देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया कोणत्याच साधू संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही कोणत्या साधू संतांनी सांगितलं फक्त संसारावरचं जे थोडं प्रेम आहे ना ते जरा देवाच्या चरणी वळवा 24 तासातले 24 तास नका देऊ देवाला 24 मिनिटं तरी द्या संकल्पावी माया संसाराची हो म्हणून भक्ती करा पण कशी करा डोळस करा आंधळी भक्ती करू नका हो श्रावण महिन्यात नागपंचमी येते का महिला मंडळ नागपंचमी येते का कुठं जाता तुम्ही कुठं जाता वारुळाव कशाला नागदेवताची पूजा करायला आता तुम्ही एवढा लांबून येता श्रद्धेने येता नागदेवता प्रसन्न होतो आपण यांना घरी जाऊन भेटू नागदेवता म्हणतो आपण आता यांना घरी जाऊन भेटू म्हणून नाग घरी येतो घरी नागोबा तुम्हाला भेटायला मग तुम्ही काय करता या महाराज काय घेणार चाय कॉफी कोल्ड ड्रिंक काय करता काठी घेऊन मागा लागतं ना आणि श्रावण महिन्यात तुम्ही काय करत होते पूजा करत होते आणि तोच घरी आलो आता काय करतात मग ही कुठली भक्ती आहे बाबा हो कभी मला सांगतात सोने चांदी का नाग बनाया पूजन लोग जुगाई रे जिंदा नाग जब घर में निकले ले काटी धमकाए रे वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊ देत नाही आणि वडील गेल्यानंतर मग कावळ्याला म्हणतो अरे बाबा अरे कावळ्याला विनंती करतो जिंदा बाप को रोटी न देवे मरे ऊपर पछताए मुठ भर चावल हाथ में वाटी कौवा बाप बुलाए हो मला सांगा दगड सजीव का निर्जीव आहे आणि बकरा एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकराचे प्राण घेतो बकरा कापाव पण साधू संतांनी कोणतं सांगितलं काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा पण आपण काय करतो सजीव बकरा निर्जीव पत्थर देव कैखे काठा मास मास सब आदमी ने खाया देव र गया भूखा
आणि शेवटी कबीर महाराज सांगतात या लोकांना येड लागले येड. खऱ्या देवाला दिलंय सोडून आणि खोट्या देवाच्या नादी लागले. कहत कबीर सुन बाई साधू दुनिया बडी दीवानी रे, सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे बावी. कैसे भजन विना तरियो अनाड़ी दुनिया, भजन विना तरियो अनाड़ी दुनिया, भजन बिना तरियो अनाड़ी दुनिया, भजन बिना तरियो तरियो तरियो. शेवटी पर्याय एकच आहे देवाची भक्ती. महाराज मानवा भजन कधी करणार, बालपण गेले तरुणपण आले, हो वृद्धपण येणार, मानवा भजन कधी करणार. या सगळ्या मिथ्या कल्पना बाजूला सारव, याच्यात काही खरं नाही. एकच खरं आहे देवाची भक्ती. अभंगाचं मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना साठी उघडा ज्ञानेश्वरा, लोभा हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काही बोललो ते साधू संतांचे चुकीचं असेल ते माझा प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम मृदुंगाची साथ दिली महाराज. महाराज तुमचं नाव काय? सुधीर भाऊ कराळे. सुधीर महाराज. तुमचं नितीन महाराज. नितीन महाराज. या दोन्ही पक्वाद्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो हो हो. आणि ज्यांनी कीर्तनासाठी उत्तम अशी गायनाची साथ दिली. महाराज नाव? उल्हास महाराज पागार. गुणदास महाराज. उल्हास महाराज. उल्हास महाराज. तुमचं पवन महाराज शिंदे. पवन महाराज शिंदे. रसाळ महाराज. गोविंद महाराज पवार. रसाळ महाराज. रसाळ महाराज. वा वा. एकदम गायनाची उत्तम साथ दिली. त्यांच्यासाठी इथं जोरदार टाळ्या झाला पाहिजे महाराज. हो वा वा. आणि खरे कौतुक करावं आपल्या साऊंड सिस्टीमवाल्या भाऊचं महाराज. हो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आपण भरपूर ठिकाणी फिरतो कार्यक्रमासाठी. हो भरपूर मोठी साऊंड सिस्टीम असते, मोठं मिक्सर सगळं एकदम नाही का मोठं नियोजन. पण नुसतं मोठं असून उपयोग नाही ना, ते ऑपरेटिंग कसं करायचं ते कळलं पाहिजे ना. महाराजाला नेमकं टायमात काय पाहिजे हे ज्याला कळलं तो खरा ऑपरेटर. नुसती मोठी मशीन असून फायदा नाही. सुंदर असं नियोजन, सुंदर असं तुम्ही साथ दिली महाराज. नाहीतर महाराजांना इको पाहिजे का ट्रबल पाहिजे, नाही तर महाराजच कीर्तनात ट्रबलमध्ये यायचं, असं नको व्हायला. म्हणून सुंदर अशी साथ दिली महाराज. तुम्ही ऐकणारे तुम्ही तर काय प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती, तुमचं नादच करायचं नाही. सुंदर असं तुम्ही कीर्तनाला शांत चित्ताने तुम्ही ऐकलं महाराज. मांडीसुद्धा मोडली नाही. तुमचंसुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्या टाळकऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि तसेच आजच्या कार्यक्रमाचं त्यांना सौजन्य आहे, ज्यांनी सौजन्य दिलं आहे आदरणीय संतोष साहेब पवार यांनी कार्यक्रमाचं गोड असं सौजन्य याच ठिकाणी दिलं आहे. त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज ज्यांनी एकही तारीख घेतली नाही खास माझ्यासाठी इथं उपस्थित आहेत शंकर महाराज शिंदे, त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांनी सकाळपासून 5-5 वेळा 10-10 वेळा फोन करून मला सारखं विचारलं महाराज घाटात आहे का, घाटाच्या खाली आहे का, घाटाच्या वर आहे का, झोपले का, उठले का. हो सकाळपासून सारखे फोन चालू होते. संजय महाराज पवार त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय माजी आमदार या ठिकाणी गोटीराम साहेब पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे राहिलेत त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जे आले नाहीत पुढच्या वर्षी येतील त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि झालेली सेवा तुमच्या जनता जनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली